नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज, KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स। सर्वप्रथम SY.BCom चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्नमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट पेपर फर्स्ट या विषयासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, प्रवेश घेतलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्ञात आहात की साधारणपणे अनेक दिवसांपासून कोविड-19 मुळे जगभरामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण आजपासून अशा प्रकारे या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा स्वीकार करत आहोत आणि म्हणून आपल्याला हा सिलेबस अशा प्रकारच्या या ऑनलाईन किंवा ऑडिओ व्हिडिओ लेक्चर पद्धतीने हा सिलेबस कंप्लीट करणं आवश्यक ठरलेलं आहे। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी प्राध्यापक डॉक्टर एस कापडी आपल्या कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट पेपर फर्स्ट या विषयाचा सिलेबस या ऑनलाईन शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी चॅप्टर फर्स्ट ग्रामीण विकास आणि या ग्रामीण विकास या पहिल्या प्रकरणातील 1.1 ग्रामीण विकासाचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि उद्दिष्ट या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण अशा प्रकारे हा जो सिलेबस आहे 2019 पॅटर्न चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणि यामध्ये सेमिस्टर आहे तुमचं तिसरं आणि या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपला जो विषय आहे तो आहे कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट स्पेशल पेपर फर्स्ट आणि याचा कोर्स कोड आहे 236D आणि टोटल कोर्स एकूण तुम्हाला यासाठी 4 कोर्स टोटल कोर्स कंप्लीट करायचा आहे। त्यामध्ये 3 कोर्स जे आहेत ते थेरी पेपरचे असणार आहेत आणि एक प्रॅक्टिकलचा अशा प्रकारचा क्रेडिट पॅटर्न असणार आहे किंवा क्रेडिट असणार आहे। असे एकूण 3 अधिक 1 बरोबर 4 क्रेडिट आपल्याला यामध्ये पूर्ण करावायचे आहे। यामध्ये पहिलं प्रकरण आपण बघणार आहोत ते म्हणजे ग्रामीण विकास, की अशा प्रकारे ग्रामीण विकासाचा अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे, ग्रामीण विकासाचे फायदे, ग्रामीण विकासाची व्याप्ती अशा अनेक घटकांचं या ठिकाणी आपण प्रकरण 1 मध्ये अध्ययन करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे ग्रामीण विकासाबाबत किंवा विकासाबाबतचे समाज सुधारकांचे किंवा सामाजिक सुधारकांचे विचार आणि कार्य जे आहेत त्या समाज सुधारकांच्या विचारांचा आणि कार्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। या ग्रामीण विकासामध्ये जे प्रामुख्याने काही समाज सुधारक होते त्या समाज सुधारकांनी त्यांचे जे काही विचार आणि त्यांच्या कार्याच्या माध्यमातून या ग्रामीण भागामध्ये जे काम केलेले त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, त्यानंतर महात्मा गांधी, त्यानंतर वैकुंठभाई मेहता, त्यानंतर पद्मश्री विखे पाटील, त्यानंतर धनंजयराव गाडगीळ आणि यानंतर अंत्योदय योजनेचे जे प्रमुख आहेत या सर्व घटकांचा किंवा या सामाजिक सुधारकांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। आणि म्हणून या दुसऱ्या प्रकरणामध्ये हे जे काही 5 ते 7 सामाजिक सुधारक आहेत त्या 5 ते 7 सामाजिक सुधारकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। त्यानंतर प्रकरण 3 मध्ये ग्रामीण विकास व पंचायत राज व्यवस्था, की अशा प्रकारे ग्रामीण विकासामध्ये पंचायत राजची काय भूमिका आहे, काय रोल आहेत किंवा या ग्रामीण विकासामध्ये पंचायत राजमुळे कशा प्रकारचा विकास झालेला आहे, म्हणजे अशा प्रकारे पंचायत राजची जी स्थापना झालेली आहे किंवा त्याचा जो मुख्य उद्देश आहे की अशा प्रकारे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आणि त्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करणं, यामध्ये या ग्रामीण विकासामध्ये या पंचायत राज म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या घटकांचं काय रोल आहे, काय भूमिका आहे त्याचा आपण इथं अध्ययन करणार आहोत। आणि चौथ्या प्रकरणामध्ये ग्रामीण विकासात लोकांचा सहभाग आणि जागतिकीकरणाचा परिणाम, की 1980च्या दशकामध्ये किंवा 1990च्या दशकामध्ये जवळपास जगातल्या सर्व देशांनी या ठिकाणी जागतिकीकरण या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे। आणि म्हणून या जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये फक्त जगाच्या बाजारपेठेचा विचार न करता फक्त देशाच्या बाजारपेठेचा विचार न करता संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ आहे, संपूर्ण जगाच्या बाजारपेठेचा विचार करणं आणि त्यामध्ये ग्रामीण विकासामध्ये लोकांचा जर सहभाग असेल तर त्या सहभागाच्या माध्यमातून त्या विशिष्ट ग्रामीण भागाचा विकास कसा होतो याचा आपण अध्ययन करणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे ग्रामीण विकास आणि
या ग्रामीण विकासामध्ये आपण या एकूण 4 ते 5 घटकांचा किंवा मुद्द्यांचा अध्ययन करणार आहोत। त्यामध्ये पहिला आहे ग्रामीण विकास, अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि उद्दिष्ट या घटकाचं इथे आपण अध्ययन करणार आहोत। त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे ग्रामीण विकासाचे फायदे, की अशा प्रकारे ग्रामीण विकासामुळे या ठिकाणी कोणकोणते फायदे त्या ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही जनता आहेत, जे काही लोक आहेत त्यांना मिळतात, त्याचा आपण या ठिकाणी अध्ययन करणार आहोत। तिसरा घटक आहे तो म्हणजे ग्रामीण विकासामध्ये सहकारी चळवळीची भूमिका, म्हणजे अशा प्रकारे आज आपण जो काही ग्रामीण विकास बघतो किंवा ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या आहेत, त्यानंतर सहकारी पतसंस्था आहेत, त्यानंतर सहकारी सोसायट्या आहेत। अशा प्रकारच्या अनेक सहकारी ज्या संस्था या ठिकाणी ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे या ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा काय परिणाम झालेला आहे किंवा त्याची भूमिका, या सहकारी चळवळीची भूमिका काय आहे गेल्या 100 वर्षामध्ये, म्हणजे साधारणपणे 1904 पासून तर आजपर्यंत या सहकारी चळवळीमुळे ग्रामीण विकासाला किती लाभ झालेला आहे या घटकाचा अध्ययन करणार आहोत। आणि शेवटचा चौथा घटक आहे तो म्हणजे ग्रामीण विकासाचे दृष्टिकोन, वैयक्तिक दृष्टिकोन, सामूहिक दृष्टिकोन आणि समूह दृष्टिकोन, अशा प्रकारच्या एकूण 4 घटकाचा आपण अध्ययन करणार आहोत। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिला घटक बघतोय ग्रामीण विकासाचा अर्थ आणि व्याख्या। आता सर्वसाधारणपणे ग्रामीण विकास कशाला म्हणायचं, तर ग्रामीण विकास म्हटलं की ग्रामीण भागात राहणारी जी काही लोकसंख्या आहेत किंवा जी काही जनता आहेत, जे काही लोक आहेत, त्या लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणं। आता आर्थिक म्हणजे काय, तर त्यांना उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध होणं, त्याच पद्धतीने या उत्पन्नाच्या विविध मार्गांच्या माध्यमातून त्यांच्याकडे उत्पन्न आल्यानंतर त्या उत्पन्नाचा वापर त्यांनी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी करणं आणि वस्तू आणि सेवांच्या खरेदीतून अशा प्रकारे एक प्रकारची मागणी निर्माण होणे, मागणीतून पुन्हा पुरवठा निर्माण होणं, अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण ग्रामीण विकास असं म्हणतो। आणि म्हणून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून एक तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे, त्या रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून अशा प्रकारे त्यांना उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण झाला पाहिजे। ते उत्पन्न त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर खर्च करणं आणि त्या खर्चाच्या माध्यमातून अशा प्रकारे देशातील ग्रामीण भागाचा विकास होणं या ठिकाणी अपेक्षित असतं। आणि म्हणून आज आपण इथं ग्रामीण भागाची ग्रामीण विकासाची जी व्याख्या आहे त्यामध्ये पहिली व्याख्या केलेली आहे डॉक्टर V.K.R. राव यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येत त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनांचा पर्याप्त वापर करणे म्हणजे ग्रामीण विकास होय। की अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये जी लोकसंख्या वास्तव्याला आहेत, या लोकांच्या राहणीमानाच्या परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनाचा, आता नैसर्गिक संसाधनामध्ये भूमी, हवामान, तापमान, वातावरण, पर्यावरण किंवा पर्यावरणातल्या सर्व घटकांचा समावेश या ठिकाणी या नैसर्गिक घटकामध्ये होतो। म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेल्या सर्व प्रकारच्या निसर्गदत्त देणग्यांना आपण अशा प्रकारे या ठिकाणी नैसर्गिक वातावरण किंवा तापमान असं म्हणतो। आणि म्हणून या नैसर्गिक पर्यावरणामध्ये आणि मानवी संसाधनाचं, म्हणजे नैसर्गिक आणि मानवी संसाधन म्हणजे काय, की त्या भौगोलिक प्रदेशामध्ये असणारी जी काही मानव आहेत किंवा त्या भौगोलिक परिसरामध्ये वास्तव्य करणारे जे काही प्रामुख्याने मानव हे सजीव घटक आहेत, त्या सर्व सजीव घटकांचा किंवा मानव घटकांचा पर्याप्त वापर करणं, जास्तीत जास्त वापर करणं म्हणजे ग्रामीण विकास होय। अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर V.K.R. राव यांनी केलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानामध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनाचा पर्याप्त वापर करणे म्हणजे जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे ग्रामीण विकास होय, अशी व्याख्या या ठिकाणी V.K. राव यांनी केलेली आहे। यामध्ये आपण प्रामुख्याने 2 घटक महत्वाचे आहेत की ग्रामीण भागातील लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि हा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी त्या ग्रामीण भागामध्ये असणारी जी काही नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्ती आहेत, संसाधनं आहेत,
त्या संसाधनाचा जास्तीत जास्त किंवा पर्याप्त वापर जर झाला तर त्या जास्तीत जास्त किंवा पर्याप्त वापरातून आपोआपच अशा प्रकारे त्या ग्रामीण भागातील लोकांना उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतात आणि त्या स्रोतातून उत्पन्न निर्माण झालं की त्या मिळालेल्या उत्पन्नातून अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या खरेदीमध्ये वाढ होते, वस्तू आणि सेवांचे मागणीत वाढ होते आणि त्यातून आपोआपच त्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या अशा प्रकारे राहणीमानाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत असते. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली ती म्हणजे जागतिक बँकेच्या अहवालात किंवा जागतिक बँकेचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये व्याख्या केलेली आहे की ग्रामीण भागातील गरिबांच्या विशिष्ट गटाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेली व्यूहरचना म्हणजे ग्रामीण विकास होय. की ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारे केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेली व्यूहरचना किंवा त्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो म्हणजे ग्रामीण विकास होय. याचाच अर्थ असा की अशा प्रकारे त्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारे त्यांना प्रामुख्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजे, त्या उत्पन्नातून त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि त्या उपभोगाच्या क्षमतेतून या ठिकाणी आपोआपच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या शिक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण, त्यानंतर अनेक प्रकारच्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन अशा प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता होईल. त्या गरजांची पूर्तता झाली की त्यातून त्यांच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होईल. यानंतर तिसरी व्याख्या आहे ती म्हणजे भारतीय नियोजन आयोगाने केलेली. त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणली जाते तिला ग्रामीण विकास असं म्हणतात. की ग्रामीण विकासामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनमानामध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणली जाते. याचाच अर्थ असा की ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना त्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणं, तसंच या विविध घटकांच्या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळाल्यानंतर त्या उत्पन्नाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांनी देखील अशा प्रकारे अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा जर उपभोग वाढवला तर वाढणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या उपभोगातून या ठिकाणी आपोआपच ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये किंवा जीवनमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडून येत असते. त्यानंतर पुढची महत्वाची व्याख्या केलेली आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने केलेली व्याख्या आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की शासन व जनतेच्या संघटित प्रयत्नाद्वारे सर्व समाजाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास होय. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाने केलेली आहे. की आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी ही जी काही युनायटेड नॅशनल ही संघ युनियन नावाची जी काही संघटना आहे त्या संघाने म्हटलेलं आहे की शासन व जनतेच्या संघटित प्रयत्नाद्वारे. आता कोणत्याही देशाचा विकास किंवा कोणत्याही देशातील ग्रामीण भागाचा विकास हा फक्त देशातील सरकारवर अवलंबून नसतो किंवा देशातील मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील हेच या ग्रामीण भागाचा विकास करू शकत नाही. तर जनतेच्या संघटित प्रयत्नाद्वारे म्हणजे शासन आणि त्या ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक आहेत या लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारे समाजाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे त्याला ग्रामीण विकास म्हटलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या संयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या व्याख्येमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने दोन घटक महत्वाचे आहेत की त्या ग्रामीण भागात राहणारी जी काही जनता आहेत किंवा जी काही लोकसंख्या आहेत, लोक आहेत, त्या लोकांचं संघटित प्रयत्न आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत या दोघांच्या साह्याने किंवा दोघांच्या संयुक्तीकरणाच्या माध्यमातून समाजातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं हे अपेक्षित आहे किंवा अभिप्रेत आहे. त्यानंतर पुढची पाचवी व्याख्या आहे ती म्हणजे IBRD नुसार की अशा प्रकारे इंटरनॅशनल बँक ऑफ रुरल डेव्हलपमेंटने व्याख्या केलेली आहे की ग्रामीण विकास ही अशी व्यूहरचना आहे की ज्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांच्या
जीवनातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुधारणा करणे होय, की अशा प्रकारे या ठिकाणी या ग्रामीण विकासामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी किंवा जीवनमानातील सुधारणा करणे होय, की अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याणाच्या विविध सुविधा, त्यानंतर ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सुविधा, या अशा अनेक प्रकारच्या ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत, त्या वस्तू आणि सेवांच्या उपभोगात वाढ झाली की ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानामध्ये किंवा जीवनमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होणार आहे. आणि म्हणून या IBRDने म्हटलेलं आहे की ग्रामीण विकास ही अशी व्यूहरचना आहे की ज्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुधारणा करणे होय. आणि यानंतर पुढची व्याख्या आहे ती म्हणजे कार्ल टेलर यांची व्याख्या केलेली आहे. त्यांनी ग्रामीण विकासाची व्याख्या करताना म्हटलेले की ग्रामीण विकास ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात ग्रामीण लोक स्वतःची आर्थिक व सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत सुधारणा व इतरांना सहकार्य करण्यासाठी सहभागी होत असतात किंवा होतात. याचाच अर्थ असा की ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक आहेत ते स्वतःची प्रगती करतात, स्वतःचा विकास करतात, म्हणजे स्वतःचा आर्थिक आणि सामाजिक विकास करतात. आणि या स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाबरोबर त्या परिसरामध्ये राहणारे इतर जे काही घटक आहेत त्या घटकांना देखील किंवा घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी इतरांना देखील सहकार्य करण्यासाठी पुढे येत असतात. आणि अशी प्रक्रिया त्याला ग्रामीण विकास, कार्ल टेलर यांनी ग्रामीण विकास असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या ग्रामीण विकासाच्या प्रामुख्याने 5 ज्या संकल्पना आहेत किंवा 5 ज्या काही व्याख्या आहेत त्यामध्ये डॉक्टर VKR राव यांनी म्हटलेले की ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनाचा पर्याप्त वापर करणे म्हणजे ग्रामीण विकास होय. त्यानंतर जागतिक बँकेच्या अहवालानुसार म्हटलेले की ग्रामीण भागातील गरिबांच्या विशिष्ट गटाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेली व्यूहरचना म्हणजे ग्रामीण विकास होय. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे ती म्हणजे भारतीय नियोजन आयोगाने म्हटलेले की ज्या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनमानामध्ये किंवा राहणीमानामध्ये सुधारणा घडवून आणली जाते तिला ग्रामीण विकास असं म्हणतात. आणि यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली व्याख्या आहे. त्यांनी म्हटलेले की शासनाच्या व जनतेच्या संघटित प्रयत्नाद्वारे सर्व समाजाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये यांनी 3 घटकांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणारी प्रक्रिया होय. त्यानंतर IBRDने व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलेले की ग्रामीण विकास ही अशी व्यूहरचना आहे की ज्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुधारणा करणे होय. आणि कार्ल टेलर यांची व्याख्या आहे की ग्रामीण विकास ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात ग्रामीण लोक स्वतःची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारणा व इतरांना सहकार्य करण्यासाठी सहभागी होतात, त्याला ग्रामीण विकास असं म्हटलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे ग्रामीण विकासाच्या या एकूण ज्या काही 6 व्याख्या आहेत या 6 व्याख्येवरून असं दिसून येतं की ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे तिला आपण ग्रामीण विकास असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ग्रामीण विकासाची जी संकल्पना आहे किंवा अर्थ आणि व्याख्या या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ग्रामीण विकासाचा अर्थ व व्याख्या सविस्तर स्पष्ट करा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून ते खालील मेल ID वर पाठवणे आवश्यक आहे. मेल ID आहेत ambadaskapdi@kthmcollege.ac.in या मेल ID वर पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर हा घटक इथे संपलेला आहे. राहिलेल्या घटकाचा अध्ययन आपण पुढील तासी केलं.